वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण सिम्पली सपोर्टेड बीम विथ पॉइंट लोड अँड यूडीएल याचे काही न्यूमेरिकल सॉल्व केले होते। मग तेच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करू। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत, पण थोडा इथे पॅटर्न थोडा इथे चेंज झालेला आहे। म्हणजे जसे आपण जे फर्स्ट अँड सेकंड न्यूमेरिकल सॉल्व केला त्यापेक्षा थोडासा वेगळा न्यूमेरिकल आहे, पण ती सेम प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे, न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। मग आता क्वेश्चन सॉल्व करू। क्वेश्चन नंबर 3 एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे, थोडासा वेगळा क्वेश्चन आहे फक्त। क्वेश्चन नंबर 3चं सोल्यूशन। ए बीम AB ऑफ स्पॅन 8 मीटर इज सिम्पली सपोर्टेड ॲट इट्स एंड। बघा एक बीम आहे AB, एक बीम आहे AB, बीम AB, बीमचं नाव काय AB, तर बीमचं नाव काय दिलं आहे AB, सिम्पली सपोर्टेड बीम AB। तर इथे काय येईल रिॲक्शन ॲट A, इथे काय येईल रिॲक्शन ॲट B। तर स्पॅन किती सांगितला आहे, आता स्पॅन सांगितला आहे बीमचा स्पॅन आहे 8 मीटर। या बीमचा स्पॅन किती आहे 8 मीटर आहे, बीमचा स्पॅन किती आहे 8 मीटर। इट कॅरीज ए पॉइंट लोड ऑफ, ठीक आहे, इट कॅरीज ए पॉइंट लोड ऑफ 4 kilonewton and 8 kilonewton at 3 meter and 4 meter from the left support respectively। मग ह्या बीमवरती दोन पॉइंट लोड आहेत, व्हॅल्यू किती त्याची 4 kilonewton आणि 8 kilonewton। बघा 4 kilonewton मे बी इथं असेल आणि एक इथं असेल। 4 kilonewton आणि 8 kilonewton, हा इथे 4 kilonewton, हा इथे 8 kilonewton। 4 kilonewton and 8 kilonewton at 3 meter and 4 meter from left support। किती डिस्टन्स वरती आहे फ्रॉम लेफ्ट साइड पासून, हा किती मीटर वरती आहे 3 मीटर, हा किती आहे 4 मीटर फ्रॉम लेफ्ट सपोर्ट रिस्पेक्टिवली। इट ऑल्सो कॅरी द UDL, बघा इट ऑल्सो कॅरी द UDL W kilonewton पर मीटर। बघा याच्यावरती UDL सुद्धा आहे, त्याची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, W kilonewton पर मीटर असं दिलेलं आहे फॉर 4 मीटर फ्रॉम द राईट एंड। बघा राईट एंड पासून किती मीटरवरती आहे 4 मीटरवरती आहे। बघा इथे तुमची एक UDL आहे, बघा राईट एंड पासून किती आहे 4 मीटर। बघा राईट एंड पासून किती आहे 4 मीटर, राईट एंड पासून किती आहे 4 मीटर। त्याची व्हॅल्यू दिली आहे का नाही दिलेली व्हॅल्यू, इथे काय येईल W kilonewton per meter, W kilonewton per meter from 4 meter from the right end। its left end reaction is 19 kilonewton। बघा लेफ्ट एंड रिॲक्शन, ही रिॲक्शन आपल्याला दिली आहे किती आहे 19 kilonewton। फाइंड W, म्हणजे UDL आपल्याला फाइंड करायचे, फाइंड W रिॲक्शन ॲट राईट सपोर्ट, म्हणजे W आणि रिॲक्शन ॲट राईट सपोर्ट इथे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। बघा न्यूमेरिकल एकदम सिंपल आहे, सिंपल तीच प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे। बघा आता सर्वात पहिले काय करतो, बाकी सगळं तसंच। आता ह्या UDLला आपण लोडमध्ये कन्वर्ट करतो, तर कसं कन्वर्ट करतो इथे कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवून देतो एकदा। UDLला आपण कसं कन्वर्ट करतो, UDL काय करतो आपण W इंटू, म्हणजे समजा एक्झाम्पल घ्या, समजा इथे व्हॅल्यू असते 10 kilonewton पर मीटर, एक्झाम्पलसाठी घेतो 10 kilonewton। आपण इथं काय घेतलं असतं 10 इंटू स्पॅन किती 4, किती आला असं लोड 40 kilonewton। पण इथे आपल्याला काय दिलं आहे W इथे अननोन आहे, म्हणजे काय करायला लागेल W इंटू 4, W इंटू 4 काय होईल 4W, ही व्हॅल्यू तुमची किती आहे 4W। बघा आणि कुठे ॲक्ट होईल बरोबर सेंटरला, म्हणजे कुठे ॲक्ट होईल बरोबर सेंटरला। बघा याला इरेज करतो, UDLला कन्वर्ट करतो लोडमध्ये, UDLला कन्वर्ट करतो लोडमध्ये। बघा बरोबर ही व्हॅल्यू किती होईल 4W, कुठे ॲक्ट होईल बरोबर सेंटरला, म्हणजे 4 मीटरच्या सेंटरला, म्हणजे इथे येईल 2 मीटर आणि इथे पण किती असेल 2 मीटर बरोबर, कुठे ॲक्ट होईल 2 मीटर। आणि लेफ्ट हँड साईडपासून डिस्टन्स किती असेल हे बरोबर 4 मीटरच्या बरोबर सेंटरला ॲक्ट झालं, किती डिस्टन्स असेल इथून एवढं किती 4 मीटर, 4 + 2 6 मीटर, किती 6 मीटर। आता बघा आता आपल्याला कॅल्क्युलेशन इझी पडेल। बघा UDLला काय केलं लोडमध्ये कन्वर्ट केलं, पण आपल्याला W इथे अननोन आहे, 4W तसंच ठेवलं। बघा आणि
कुठे ॲक्ट होतो बरं, स्पॅनच्या सेंटरला, म्हणजे जेवढी UD आहे त्याच्या सेंटरला किती होती, 4 मीटर होती. सेंटर म्हणजे किती असेल, 2 मीटर, आणि लेफ्टपासून त्याचं डिस्टन्स घेतलं 6 मीटर. आता सेम प्रोसिजर फॉलो करू. समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. अपवर्ड इज पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड इज निगेटिव्ह. बघा जो अपवर्ड चालला आहे तो पॉझिटिव्ह, RA तुमचा अपवर्ड चालला आहे पॉझिटिव्ह. देन 4 डाऊनवर्ड चालला आहे निगेटिव्ह, 8 डाऊनवर्ड चालला आहे निगेटिव्ह, 4W डाऊनवर्ड चालला आहे निगेटिव्ह, RB तुमचा अपवर्ड चालला आहे पॉझिटिव्ह, प्लस RB इज इक्वल टू 0. मग RAची व्हॅल्यू आपल्याला दिलेली किती आहे, 19 किलो न्यूटन. 19 मायनस 4 मायनस 8 मायनस 4W इज इक्वल टू, ठीक आहे, प्लस RB तसंच ठेवतो, प्लस RB इज इक्वल टू 0. आता 19 हे कॅल्क्युलेशन करू. 19 मायनस 4 मायनस 8 7 मायनस 4W प्लस RB इज इक्वल टू 0. इथे W आणि RB ते अननोन आहे, तर आपण इथे इक्वेशन सर्वात पहिले बनवून घेऊ. इथे दोन अननोन आहे, सॉल्व करणं पॉसिबल नाही आहे, तर काय करतो, अननोन एका साईडला ठेवतो आणि कॉन्स्टंट एका साईडला ठेवतो. बघा मायनस 4W प्लस RB इज इक्वल टू, बघा 7ला तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल, पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह, पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. काय झालं इक्वेशन नंबर 1. बघा द नेक्स्ट, taking moment about point A is equal to 0, clockwise is positive, anti-clockwise is negative. बघा पॉईंट एला मोमेंट आपण इथे 0 घेतलं, क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. तर मोमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा पहिला 4 किलोमीटर कसा मूव्ह होईल क्लॉकवाईज, तर फोर्स डिस्टन्स किती आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 4 इंटू 3 कसा मूव्ह होईल क्लॉकवाईज म्हणून पॉझिटिव्ह. देन नेक्स्ट 8 कसा मूव्ह होईल क्लॉकवाईज, ए पासून सीचा डिस्टन्स किती आहे 3, ए पासून डीचा डिस्टन्स किती आहे 4, फोर्स किती आहे 8 इंटू 4, 8 इंटू 4. अगेन 4W कसा मूव्ह होईल क्लॉकवाईज, अगेन क्लॉकवाईज म्हणून पॉझिटिव्ह 4W इंटू, बघा ए टू ई मधला डिस्टन्स किती आहे 6. देन मायनस RB कसा मूव्ह होईल अँटी क्लॉकवाईज, बघा RB इंटू डिस्टन्स किती आहे ए इंटू बी मधलं 8, RB इंटू 8 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. तर बघा इथे आपण साधं कॅल्क्युलेशन करू. 4 इंटू 3 प्लस 8 इंटू 4 44 प्लस 4W इंटू 6, 4 इंटू 6 24W. देन बघा मायनस RB इंटू 8 का होईल, मायनस 8 RB इज इक्वल टू 0. आता बघा कॉन्स्टंटला एका साईडला शिफ्ट करतो, 24W तुमचा इथे आहे तसंच. देन मायनस 8 RB इज इक्वल टू, बघा कॉन्स्टंटला शिफ्ट केला, पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह, मायनस 44. बघा आता इक्वेशन 1 अँड 2 दोन इक्वेशन आपल्याला भेटलेले तिथे. हा इक्वेशन 1, हा इक्वेशन 2. सॉल्व इक्वेशन 1 अँड 2. सॉल्व इक्वेशन 1 अँड 2. आता 1 अँड 2 सॉल्व करू. आता बघा डायरेक्टली मी कॅल्सीमध्ये सॉल्व करा, सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये गेले तुम्ही दोन अननोन तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि डायरेक्ट कॅल्सीमध्ये सॉल्व करा. बघा दोन इक्वेशन आपली इथे वाटेल, लिहितो परत एकदा. मायनस 4W प्लस RB इज इक्वल टू मायनस 7 आणि दुसरं इक्वेशन काय 24W मायनस 8 RB इज इक्वल टू मायनस 44. बघा हे इक्वेशन सॉल्व करू. तुम्ही ते कॅल्क्युलेटर तर यूज करा इक्वेशन सॉल्व करण्यासाठी. सायमल्टेनियस इक्वेशन सिलेक्ट करा. बघा मी मोड प्रेस करतो. मोड प्रेस केल्यानंतर इक्वेशनमध्ये जायचं. किती अननोन आहेत, दोन अननोन आहेत, 2 अननोन सिलेक्ट करायचं. बघा पहिले -4, देन इथे काय नाही म्हणजे काय असणार 1 असणार, 1
इज इक्वल टू -7. The next equation 24, then -8, इकडे काय -44. बघा तुमचं आन्सर येतं आहे पहिल्यांदा डब्ल्यूचं आन्सर येतं आहे डब्ल्यू इज इक्वल टू 12.5. UDLची व्हॅल्यू किती आली 12.5 kN per मीटर. आणि बघा म्हणजे ते कॅल्सीमध्ये एक्स आणि वाय आलं आहे. एक्स म्हणजे तुमचा हा पहिला एक्स आणि दुसरा आहे तो वाय. एक्स किती आलं आहे 12.5 म्हणजे डब्ल्यू आणि वायची व्हॅल्यू तुमची आलेली आहे 43. वाय इज इक्वल टू म्हणजे RB रिॲक्शन ॲट बी 43 kN. बघा तुम्हाला ते कॅल्क्युलेटर यूज करता आलं पाहिजे. हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करता आलं पाहिजे. बरोबर सॉल्व केलं तरच तुम्हाला इथे जमेल. आणि तुम्हाला इथे काय करावं लागेल दुसरा ऑप्शन काय आहे आता ह्या इक्वेशनला 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. ते जास्त झंझटवालं काम होऊन जातं आहे. बेटर वे तुम्ही काय करा कॅल्क्युलेटरचा यूज करा आणि कॅल्क्युलेटरवरती सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व करायचे ऑलरेडी यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ तुम्ही फॉलो करू शकता. मग याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. देन नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 4 एकदम सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 4 सुद्धा क्वेश्चन नंबर 4ला सॉल्व करू. थोडंसं तिथे ट्रिकी केलेलं आहे. परत ते ट्रिक आपण समजून घेऊ काय त्यांनी केलेलं आहे तिथे. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4चं सोल्युशन. बीम AB of 9 meter span is simply supported at its end. बघा एक बीम आहे AB, बीम आहे AB, तिचा स्पॅन किती आहे 9 मीटर. तिचा स्पॅन किती आहे 9 मीटर. बीम AB of span 9 meter is simply supported at its end. बीमचं नाव आहे AB. बघा बीमचं नाव त्याने दिलं आहे AB. बीम कॅरीज ए पॉईंट लोड ऑफ 2 kN अपवर्ड. बघा जो ट्रिकी पॉईंट तुम्हाला सांगतो तो हा ट्रिकी पॉईंट आहे. मोस्टली लोड तुमचा का असतो डाऊनवर्ड असतो पण इथे काय दिलं त्याने अपवर्ड दिलेला आहे. तर बीम कॅरीज ए पॉईंट लोड 2 kN अपवर्ड ॲट 2 meter फ्रॉम A. बघा हा लोड कसा दिला त्याने अपवर्ड दिलेला आहे. अपवर्ड दिलेला किती व्हॅल्यू 2 kN. किती डिस्टन्सपासून आहे A पासून 2 meter. 2 meter फ्रॉम A आणि UDL ऑफ 1000 Newton per meter डाऊनवर्ड ऑन ए लेंथ 6 meter फ्रॉम B. बघा B पासून किती मीटरवरती आहे इकडे इथे कुठेतरी असेल 6 meter सांगितलं आहे. B पासून किती आहे 6 meter. B पासून किती आहे 6 meter. UDLची व्हॅल्यू किती सांगितलं आहे 1000 Newton per meter. UDLची व्हॅल्यू किती सांगितली आहे 1000 Newton per meter. बघा आता एक तर तुम्हाला आता लोड तुमचा किलोन्यूटनमध्ये दिलेला आहे. UDLची व्हॅल्यू 1000 Newton per meter मध्ये दिलेली. एक तर त्याला मग किलोमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल UDLला किंवा ह्या लोडला तुम्हाला न्यूटनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. बेटर वे मी काय करतो ह्या UDLला कन्वर्ट करतो किलोन्यूटनमध्ये. तर काय होईल 1000 न्यूटनचं काय होईल 1 kN इज इक्वल टू 1000 न्यूटन. म्हणजे इथे काय येईल बघा 1 kN इज इक्वल टू 1000 न्यूटन. बघा म्हणजे 1000 न्यूटनच्या बदली 1 kN लिहू शकतो. मग इथे काय येईल बघा 1 kN per meter. दुसरं तुम्हाला हे जमत नसले काय करायचं याला कन्वर्ट करा 2 kN कन्वर्ट करा न्यूटनमध्ये. काय होईल 2000 न्यूटन. कसंही केलं ते चालेल फक्त ते नंबर्स मोठे होतील म्हणून मी किलोन्यूटनमध्ये घेतलं. न्यूटनमध्ये नंबर्स मोठे होतील. बघा 1000 न्यूटन पर मीटर होतं तर काय केलं 1 kN per meter. इथं वाटतं लिहितो तुमच्या माहितीसाठी. बघा 1000 न्यूटन पर मीटर होतं. 1000 न्यूटन म्हणजे काय 1 kN पर मीटर तुमचा इथे आहे तसंच. आता बघा तो कुठे ॲक्ट झालेला आहे 6 meter स्पॅनवरती ॲक्ट झालेला आहे. ठीक आहे पुढे कंटिन्यू करू. डाऊनवर्ड ऑन लेंथ 6 meter फ्रॉम B. डिटरमाइन द सपोर्ट रिॲक्शन्स ॲनालिटिकली. म्हणजे इथे रिॲक्शन ॲट A आणि इथे रिॲक्शन ॲट B तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आता बघा सर्वात पहिले काय करतो हे UDLला कन्वर्ट करतो लोडमध्ये. बघा ते कॅल्क्युलेशन दाखवतो तुम्हाला UDLला कसं कन्वर्ट करतो आपण. बघा UDLला आपण लोडमध्ये कसं कन्वर्ट करतो किती व्हॅल्यू 1 kN.
पर मीटर किती स्पॅनवरती ॲक्ट झाला आहे 6 म्हणजे 1 × 6 किती होईल 6 किलो न्यूटन. तुमचा लोड किती झाला बघा, याला मी इरेज करतो इथे. आता तुमचा लोड किती झाला 6 किलो न्यूटन, तो येतो डाऊनवर्ड 6 किलो न्यूटन डाऊनवर्ड. आणि ॲक्ट कुठं होईल बरोबर सेंटरला. कुठे ॲक्ट होईल सेंटरला म्हणजे 3 मीटर 3 मीटर कुठे ॲक्ट होईल बरोबर सेंटरला. आणि आपण लेफ्ट 10 पासून डिस्टन्स घेऊ LHS पासून A पासून डिस्टन्स किती होईल मग. आता मध्ये इथे गॅप किती आहे बघा 3 + 3 6 + 2 8 इथे किती गॅप आहे म्हणजे 1 मीटर. मग बघा A पासून हे डिस्टन्स किती आहे 2 + 1 3 3 + 3 6 किती गॅप आहे 6 मीटरची गॅप आहे. मग A पासून हे डिस्टन्स किती आहे 6 मीटर. बघा फक्त काय केलं UDLला लोडमध्ये कन्वर्ट केलं आणि हा लोड अपवर्ड आहे. थोडंसं ट्रिकी क्वेश्चन इथे केलेला आहे. नाही इरेज करतो. आता समेशन ऑफ Fy = 0 जो अपवर्ड चालला आहे तो पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड चालला आहे तो निगेटिव्ह. RA तुमचा कुठे चालला आहे अपवर्ड पॉझिटिव्ह. देन 2 किलोमीटर कुठे चालला आहे अपवर्ड पॉझिटिव्ह. देन 6 कुठे चालला आहे 6 किलोमीटर डाऊनवर्ड निगेटिव्ह. RB कुठे चालला आहे अपवर्ड पॉझिटिव्ह = 0. RA + RB 2 - 6 2 - 6 काय होईल -4 = 0. RA + RB -4ला शिफ्ट केलं राईट साईडला तर काय होईल +4 काय होईल +4. RA + RB = 4 RA + RB = 4. याला इक्वेशन 1 नाव दिलं. आता बघा नेक्स्ट मोमेंट घेऊ. टेकिंग मोमेंट पॉइंट A = 0 क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. बघा A साठी मोमेंट 0 घेतली, क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. आता नीट लक्ष द्या इथे. आता हा अपवर्ड चाललेला फोर्स तुम्ही कसा घ्याल बघा. याला मी तुम्हाला सिंपल एक ट्रिक सांगतो तर कन्फ्युजन तुम्हाला होत असेल तर बस बघा. याला सध्या बाजूला ठेवू, याची सुद्धा इथे जागा इथे ब्लँक सोडतो. याची काय व्हॅल्यू बघा. याला तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर आता तुम्हाला माहिती आहे हा कसा मूव्ह होईल 6 किलोमीटर क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय येईल पॉझिटिव्ह. बघा 6 × A2 इथे त्यांचं नाव दिलं C इथे नाव दिलं D. बघा A to D मधलं डिस्टन्स किती आहे 6 मीटर. 6 × 6. हे RB कसा मूव्ह होईल अँटी क्लॉकवाईज -RB × बघा A to B मधलं डिस्टन्स किती आहे 9. RB × 9 = 0. आता बघा हा RB कसा मूव्ह झाला अँटी क्लॉकवाईज. मग हा 2 पण कसा मूव्ह होईल अँटी क्लॉकवाईज होईल. बघा हा पण वरती चाललेला आहे पण दाखवलं त्याने फक्त इथे असं दाखवलं तरी चाललं असतं. इथे सपोर्टला दाखवलं चाललं असतं पण त्यांनी सांगितलं आहे अपवर्ड चाललं आहे म्हणून. बघा हा कसा मूव्ह होतो अँटी क्लॉकवाईज. हा कसा मूव्ह होईल अँटी क्लॉकवाईज. बरोबर मग काय होईल निगेटिव्ह. हा काय होईल निगेटिव्ह -2 × आणि A to C मधलं डिस्टन्स किती आहे 2. बघा कसं मूव्ह होईल अँटी क्लॉकवाईज. फोर्सची व्हॅल्यू किती 2 आणि लो आणि डिस्टन्स किती 2. फोर्स × परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 × 2. इथे काय फोर्स × परपेंडिक्युलर डिस्टन्स फोर्स 6 डिस्टन्स 6. फोर्स × परपेंडिक्युलर डिस्टन्स फोर्स RB डिस्टन्स किती 9. याचं कॅल्क्युलेशन करू. बघा एकदम सिम्पल आहेत. -2 × 2 + 6 × 6 आन्सर येतं 32 इज RB × 9 काय होईल 9RB = 0. 32 इज -9ला तिकडे शिफ्ट केलं तर काय होईल +9. RBचं तुमचा आन्सर येतं आहे 32 / 9. बघा 9ला इथे मल्टिप्लाय केला सेम इक्वेशन भेटतं आहे. तर 32 / 9 तुमचं आन्सर येतं आहे 3.55 किलो न्यूटन. 3.55 किलो न्यूटन. बघा न्यूमेरिकल सिम्पल आहे. सिम्पल तुम्हाला प्रोसिजर फॉलो करायचे. देन पुट RB इन इक्वेशन 1. पुट RB इन इक्वेशन 1. बघा RA प्लस RBची व्हॅल्यू बघा. पुट RB इन इक्वेशन 1. RA आहे तसं RBची व्हॅल्यू किती आहे 3.55
55 इज इक्वल टू 4. मग आर ए इज इक्वल टू 4 आहे तसाच 3.55ला तिकडे शिफ्ट केलं राईट साईडला तर काय होईल पॉझिटिव्हचं काय होईल निगेटिव्ह 3.55 आर ए इज इक्वल टू 4 मायनस 3.55 तर काय ते 0.44 इथे 0.45 घेऊ 4 मायनस 3.55 काय येईल 0.45 किलो न्यूटन. बघा अशा प्रकारचे न्यूमरिकल जिथे एक्झाममध्ये विचारले जातात एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे. बघा तुम्हाला इथं कन्फ्युजन होत असेल तर UDL 1000 न्यूटन पर मीटर होती तर तुम्हाला वाटलं त्या लोडला कन्वर्ट करा कारण सगळे एक तर किलो न्यूटनमध्ये पाहिजेत किंवा सगळे एक तर न्यूटनमध्ये पाहिजेत. हे इझी होतं किलो न्यूटनमध्ये करणं म्हणजे जास्त व्हॅल्यू वाढली नाही. इथे 6000 लिहायला लागलं असतं इथे 2000 लिहायला लागलं असतं डिफिकल्ट म्हणजे थोडंसं नंबर वाढतात. अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवायला समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.